नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या सिरीजमध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी भाग 27 पाहिलेत। आज पाहणार आहोत भाग 27, भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 28ला सुरुवात करूया। वडतलेला त्यासाठी शंकुसांखळीने जमीन मोजायला सरकारी मोजणीदार आले व त्यांनी कुदवाच्या रानात आंब्याच्या झाडाखाली आपला तंबू उभा केला। त्याच दिवशी 2 युरोपियन घोड्या साहेबांचा तंबूही त्याच रानात उभा राहिला। ते दोघेही युरोपियन साहेब डोंगराच्या ऐरणीवर दुर्बीण लावून 10 मैल परिसरातील टेकड्यांचा सर्वे करण्याकामी आले होते। त्यांच्याबरोबर एक शिपाई व एक आचारी देखील होता। साहेबांनी दुसऱ्याच दिवशी सर्वेच्या कामाला सुरुवातही केली। त्यांनी गावातील 4 मजूर पाटराकरवी सर्वेच्या कामाला हाताखाली घेतले। 2 मजूर निशाणे धरण्यास व 2 मजूर शंकुसांखळी ओढण्याचे काम करीत होते। गोड्या साहेबांच्या सोबत स्वतःच्या संरक्षणासाठी 2 बंदुकाही साहेबांनी आणल्या होत्या। वडजलच्या पोलीस पाटील जाटीनिशी रोजच्या रोज हजर राहून साहेबांना मदत करीत होता। ज्याच्या रानात सर्वच काम चालू असायचे त्याने साहेबांना कडान पाण्याची मेजवानी द्यावायची असं नेमच पाटलाने स्वतः ज्याचा त्याला घालून दिलेला होता। पंचमीचा सण 2-3 दिवसावर आला होता। सालाबादप्रमाणे वडजल गावकऱ्यांनी शिकारीची तयारी चालविली होती। गोड्या साहेबांना देखील शिकारीचा नाद होता। शिकारीसाठी वेगळ्या स्वतःच्या बंदुकाही बरोबर आणलेल्या होत्या। पंचमीचा सण उजाडला व पाटलांनी शिकारीला निघण्याची गड त्या दोन्ही गोड्या साहेबांना घातली। पाटलांनी गड घालताच गोडे साहेब मोठ्या खुशीने शिकारीला निघाले। कुकुरवाड गावाचा चार्ज आपल्याकडेच असल्यामुळे वडजलच्या पाटलांनी साहेबांना कुकुरवाडच्या आगासवाडीच्या डोंगरकड्याच्या ठिकाण शिकारीसाठी सुचविले। दोघे साहेब घोड्यावरून कुकुरवाड ओलांडून आगासवाडीच्या पायथ्याला आले। त्यांच्याबरोबर वडजलमधली काही गावकरी मंडळी आपापली शिकारी कुत्री घेऊन त्यांच्यात शिकारीसाठी सामील झाली होती। ते सगळेजण शिकारीसाठी दिवस उगवायला आगासवाडीच्या पायथ्याशी पोहोचले। त्यांच्याबरोबर कामाची सुट्टी घेऊन मोजणीदार देखील गमतीने शिकारी सामील झाले होते। हे सर्वजण पोहोचल्याबरोबर त्यांनी सावध शोधण्यास सुरुवात केली। गोड्या साहेबांनी 2 बंदुकीचे बार 5 असे काढल्याबरोबर डोंगराचे खळीत बसलेला हरणाचा कळप मस्करवाडीच्या बाजूने झेपा टाकीतच वडजलच्या पाटल्याच्या व गोड्या साहेबांच्या पुढ्यातून थोड्या अंतरावरून सुसाट पळत सुटला। नेमकी त्याच वेळी कुकुडवाडीची गावकरी मंडळी आपापले भाले व शिकारी कुत्री बरोबर घेऊन शिकारीसाठी आगासवाडीच्या डोंगराच्या पायथ्याच्या मध्यावर चढून छेत होती। त्यो हरणाचा कळप नेमका कुकुडवाड गावकऱ्यांच्या पुढ्यातून झेपावत होता। त्यावेळी कुकुडवाडीची गावकऱ्यांनी मोका गाठून हरणाच्या कळपावर आपले भाले जोरजोराने फेकले। नेम चुकल्या तो कळप मोठ्या चपळाईने व घाबरत दक्षिणेच्या दिशेने जोरात पडू लागला। कळप पुढे निघून जाता डोंगराच्या पायथ्याशी उत्तर दिशेला आधीच दबा धरून बसलेली वडजलकर मंडळी, त्यांच्याबरोबर शिकारीसाठी आलेले दोन्ही गोरे साहेब असे मिळून हरणाच्या नेता 300 गेले होते। त्यांनी हरणाच्या कळपावर बंदुका रोखून नेम धरला। घाबरलेल्या कळपाच्या मागोमाग पळू लागले। त्यांच्या पुढे त्यांची शिकार अधिक शेवटी पळांदार्या त्या कळपातील 2 हरणावर गोळी सोडली। परंतु त्याचवेळी आगासवाडीच्या डोंगराच्या दक्षिण दिशेने खिंडीतले रामोशी आपल्या शिकार गुत्र्यासह बाजाबैजाही शिकारीसाठीच डोंगर चढत होते। गोळी सोडल्याच्या आवाजाने हरणे अधिक जोराने पळाली। ती नेमकी बाजाबैजाच्या आली। सोडल्याच्या गोळीने हरणाची शिकार साधली असावी अशा अंदाजाने खिंडीतल्या रामोशांच्या जवळ येऊन ठेपले। त्या अगोदर बाजाबैजान आपले भाले नेमके हरणाच्या कळपावर फेकले। त्याबरोबर भाले लागल्यान 2 तरी हरणे दरीत जखमी होऊन पडली। लागलीच खिंडीतल्या रामोशन आडाओढर करीत जखमी हरणाकडे धाव घेऊन
ती हरणे आपल्या ताब्यात घेतली. हरणाच्या अंगातील भाले लगेच काढून ती हरणे आपल्या खांद्यावर घेऊन उभे राहत होते. तेवढ्यात गोरेसाहेब व वज्जलकर मंडळी पाटलाबरोबर धावत पळत त्या रामोशांच्या पुढ्यात आली व साहेबांच्या बंदुकीच्याच गोळी ती हरणे पडली तसल्याचे मोठ्याने म्हणत रामोशांच्या अंगावर धावू लागता त्यांचे म्हणणे रामोशांनी शांतपणाने ऐकून घेतले. थोडे थांबड्या सांगून रामा म्हणाले की हरणे नेमकी कशामुळे जखमी झालेली आहेत हे आपण सर्व तपासून पाहूया. परंतु वज्जलकर मंडळी खिंडीत रामोशांचे म्हणणे ऐकण्या लोकांची फिरती मनस्थितीत नव्हती. जखमी हरणे अजूनही रामोशांच्याच कांद्यावर रक्ताळलेले स्थितीत होती. तेवढ्यात बाजा व बाजाने आपल्या हातातील फरशी कुरू उंच करीत वज्जलच्या पाटलाला खेकसून म्हणाले, मुळात रिवाजाप्रम आमच्या या हद्दीत तुम्ही वज्जलकर मंडळी व ह्या गोऱ्या साहेबांना शिकार देण्याचा अधिकार नसताना तुम्ही आला कसे? असे बाजा बाईजाने पाटलाला खरसावून विचारल्याने पाटील थोडा नरमून म्हणाला, डोंगराचा ताबा गोण्या साहेबांकडे आहे व कुकुडवारासह सर्व वाड्यांचा सध्या माझ्याकडेच असल्याने आम्हाला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. साहेबांनाही विचारणारे तुम्ही कोणात? वास्तविक आम्ही शिकारी लावलो असताना तुम्ही माघारी जायला पाहिजे होते, आणखीवर आम्हालाच विचारताय काय? असे म्हणून रामोशाजवळील जखमी हरणे ताब्यात घेण्यासाठी पाटील स्वतः त्या हरणाकडे धावू लागला. बाज्याने पुढे होऊन आपली कुन्हार पाटलाच्या नरड्याला लावली. ते पाहून गोऱ्या साहेबांनी सबुरीचा पवित्रा घेतला व रामोशांबरोबर अधिक हुज्जत न घालता बाद नको म्हणून गोरेसाहेब हरणाचा नाद सोडून टेकाड उतरू लागले व ते डोंगराच्या पायथ्याशी आले. पायथ्याला त्यांच्याबरोबर आलेले मोजणीदार त्यांनी बरोबर घेतले व ते कुकुडवारच्या येताळबा देवळाजवळ पोहोचले. त्याचवेळी खिंडीतल्या रामोशांनी केलेली हरणाची केलेली शिकार आपल्या खांद्यावर घेऊन कुकुडवारच्या निम्म्या रस्त्यावर येत होते. गोरेसाहेब व पोलीस पाटील कुकुडवारच्या मारुतीच्या देवळाच्या ज्योत्यावर येऊन थांबले. त्यांनी बरोबरच्या मोजणीदाराकडून आपली खाकी पिशवी मागून घेतली आणि पिशवीतील 2 विलायती दारूच्या बाटल्या हातात घेऊन झाकण काढून तशाच तोंडाला लावल्या. उभ्या उभ्या देवळातच बाटलीचे घोट घेऊ लागले. त्या मारुतीच्या देवळाच्या समोरच्या मैदानात काही घिसाडी लोकांची फिरती पाळे आलेली होती आणि त्याचे खुरपी बनवण्याचे काम दिवस मावळायला आला तरी चालू होते. साहेबाच्या पुढ्यातल्या पालात एक म्हातारा घिसाडी भात्याच्या इंगरावर लोखंड तापवित होता आणि त्याची सून भात्याची दोरी ओढीत गुडगाभर उंचीच्या ठोकरावर बसली होती. ती रंगाने गोरीपान दिसत होती. नुकतीच ती 25शीतली वाटत होती. कपाळावर कुंकवाची आडवीगिरी कोरलेली होती. तिच्या लयबद्ध हलणाऱ्या अंगाकडे साहेबांची नजर वळली होती. साहेबांची नजर हलत नव्हती. या अवस्थेत साहेब बाटलीताल दारूही पालाकडे बोट करून पाटलाच्या कानात काहीतरी सांगितले. अगोदरच पाटील पीत होता. हाताने खून करीत साहेबाने वजलाच्या पाटलाला जेवण बोलावले. शिकारीची मेजवानी न देता आल्याने मनात खजील झाला होता. त्यातच या गोऱ्या साहेबांनी त्याच्या कानात जे काही सांगितले ते ऐकून चांगलाच आलेल्या वजलाकर मंडळीपैकी खात्रीतल्या 2 जणांना त्यांच्या कानात चपापला. परंतु थोडा वेळ विचार करून पाटलाने निर्णय घेऊन आपल्याबरोबर साहेबांनी सांगितलेला बेत जशाच्या तस सांगितला. नंतर पाटलाने मारुतीच्या देवळाच्या बाजूस असलेल्या तालमीच्या ज्योत्याच्या कडेला बांधलेली 2ही घोडी सोडवून आणण्यास त्या 2 जणांना सांगितल्याबरोबर त्यांनी लागली घोडी सोडून मारुतीच्या देवळाच्या मैदानात आणून उभी केली. आता दिवस मावळून अंधार पडला होता. त्या अंधारातच दोघे साहेब घोड्यावर वजलाच्या दिशेने निघून गेले.